परमपवित्र जगन्माता, या सृष्टीला जिचा आधार आहे, या सृष्टीला निर्माण करणारा जो भगवंत आहे, त्या परमपिता परमात्म्याची ती अतिशय लाडकी आहे. या जगताचं पाप आणि ताप फेडण्याचं काम जे करते, सर्वांनी आनंदित जीवन व्यतीत करावं आणि आपलं मानवी जीवन सार्थकीकरण करून घ्यावं, अशी जिची इच्छा आहे, ती नर्मदा मैया तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आनंदाला उधाण येऊ देऊ. जे काही कर्म आपण त्या ठिकाणी करू ते सत्कर्म आपल्या हातून घडावं. जी काही बुद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि सत्कर्म धर्माचं कार्य त्या मैयेच्या कृपेनं आपल्याकडून घडावं, याच्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. त्या मैयेची आपल्यावरती कृपा असावी. म्हणून गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी मानसिक परिक्रमा, जी शरीरानं नाही तर मनानं केल्या जाते, करत आहोत. आपल्या या परमपवित्र गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सर्व सप्ताह कमिटीनं भक्त परिवारानं केलेलं आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांचं लाडकं गाव आहे. ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आणि सद्गुरु रामगिरी महाराज या सर्व महात्म्यांच्या विचारानं जीवन व्यतीत करणारा आपला हा सर्व परिवार आपल्या या परमपवित्र गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं एक ऊर्जा प्रत्येकाला मिळत आहे. म्हणून सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे. ज्यांनी या ठिकाणी सेवा केली असेल, मग ती विणा वाजवण्याची सेवा असेल, झाडून घेण्याची सेवा असेल, श्रवण भक्ती असेल, अन्नदान केलं असेल, कुणी चहा पाण्याची व्यवस्था केली असेल, सडा सामर्जन रांगोळी केली असेल, त्या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. आर्थिक स्वरूपामध्ये मदत करून ज्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असेल त्या दात्यांना, त्या वर्गणी देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदरणीय आमचे गुरुबंधू गुंजाळ बाबा यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी संपन्न होत आहे. वाचन चालू आहे. बाबांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर वाचक मंडळीलाही या ठिकाणी धन्यवाद आहे. आपण मैया नर्मदेची कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. तशी तर ही कथा अलौकिक आहे, जिच्या तटावरती तीरावरती पावला पावलाला तीर्थस्थळ आहे. कोट्यावधीच्या संख्येनं महात्म्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या साधना केलेली आहे. आणि म्हणून या मैयेचं एक पुराण तयार झालं, निर्माण झालं. इतरत्र दुसऱ्या नद्यांचं पुराण नाही, पण मैयेचं मात्र पुराण आहे. स्कंद पुराणामध्ये रेवाखंड, आणि त्या रेवाखंडामध्ये आणि महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. वर्णन कुणी केलं मैयेचं? भगवान भोले बाबाच्या मुखातून पहिली ही कथा बाहेर पडलेली आहे. तुमचं आमचं एवढं मोठं सामर्थ्य नाही की आपण त्या नर्मदा मैयेचं वर्णन करू शकू, तिच्या महात्म्याचं वर्णन करू शकू, एवढे आपण मोठे नाही. मग संतांनी, ऋषी मुनींनी आणि भगवान भोले बाबानं ते वर्णन केलेलं आहे. पायरी पायरीनं आपल्यापर्यंत तो ग्रंथ आलेला आहे. बघा, ज्या वेळेला सूतजी आणि शौनकादिक ऋषी बसलेले आहे, त्यामध्येच त्या ठिकाणी जन्मेजय
हे महात्मे सुद्धा आलेले आहे. आता जनमेजय कोण आहे? जनमेजय हा परीक्षितीचा मुलगा आहे. परीक्षिती कोण? ज्या राजानं 7 दिवस श्रवण केलं आणि श्रवणे परीक्षिती तरला. परीक्षिती राजाचा उद्धार कशाने झाला? श्रवणानं झाला. काय श्रवणानं? श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केली. 7 दिवसामध्ये परीक्षितीला मृत्यू येणार होता, हे सर्वांना माहिती आहे. तसं तर प्रत्येक जण परीक्षितीच आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण सुद्धा परीक्षितीच आहे. त्या परीक्षितीला माहिती होतं 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, पण या परीक्षितीला माहिती नाही ना 7 दिवसात मृत्यू येणार आहे का कधी येणार आहे. तुम्हाला आम्हाला सुद्धा मृत्यू किती दिवसात आहे? तुम्हाला आम्हाला मृत्यू किती दिवसात आहे? 7 दिवसात आहे. सोमवार नाही तर मंगळवार नाही तर बुधवार नाही तर गुरुवार नाही तर शुक्रवार नाही तर शनिवार नाही तर रविवार, पण 7 दिवसामध्येच. 8वा दिवसच नाही. परीक्षितीनं श्रवण केलं महाराज. कारण श्रवण करणं, मी तर सांगतो वक्त्यापेक्षा भाग्यवान श्रोते आहे. वक्त्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? श्रोते आहे. का बरं? तर पहिलं सूत्र असं आहे, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. तुम्ही जर पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं आला नसतात तर मग आम्ही कथा कोणाला सांगितली असती? वक्त्याला किंमत नाही, श्रोत्याला किंमत आहे. आणि मी तर धन्यवाद देईल, मोठ्या संख्येनं आमच्या माता माऊल्या उपस्थित आहे महाराज. माता माऊल्यांच्या जीवनाचं थोडंसं चिंतन जर केलं आपण तर आमच्या माता भगिनी सकाळी लवकर कोण उठलेलं असतं? पुरुष वर्ग का माता भगिनी? सकाळी लवकर कोण उठलेलं असतं? माता माऊल्या सकाळी लवकर उठतात. सडा सामर्जन करून, स्नान वगैरे करून, भांडे कुंडे करून, चहा पाणी करून, स्वयंपाक करून, नंतर अगोदर मालकाला जेव घालायचं आणि नंतर स्वतः राहिलं तर जेवायचं. नाही तर अशा कित्येक माऊल्या आहे महाराज की ज्या भाजी संपली म्हणून चटणी मिरची खातात, परंतु त्या ठिकाणी मालकाला अगोदर जेव घालतात. ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून माता माऊल्यांच्या जीवनामध्ये काय असं असो बघा. अगोदर ज्या बापानं 20 वर्षापर्यंत वाढवलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे बापानं तुमचा सांभाळ केला. तुम्ही जर कधी मामाच्या गावी गेला असेल ना तर तुमच्या पप्पाला बापाला करमलं नसेल, फोन करून तुम्हाला बोलून घेतलं असेल बापानं. 20 वर्ष ज्या बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला, एक दिवस साप्तिष्ट सगळे सोयरे पाहुणे मंडळी एकत्रित आले आणि विवाह जमला महाराज. विवाह जमला. बरं, ठरवणारे भाऊकीतली मंडळी आहे, चुलती आहे, चुलत भाऊ आहे, मेवणे आहे मोठे, लग्न जमवणारे. त्या मुलीला त्याचा पत्ता सुद्धा नाही. विवाह जमला, विवाह सोहळा पार पडला. आता ज्या वेळेला कन्यादान ओतलं, फळ भरलं महाराज, आणि सगळं विसरली तिकडचं. अगोदर तिकडचं नाव वेगळं होतं, आता इकडचं नाव वेगळं आहे. अगोदर तिकडं बापाचं नाव लागायचं, पुढं आता नवऱ्याचं लागतंय. तिकडचं आडनाव वेगळं होतं, आता इकडचं आडनाव वेगळं आहे. याच्या पुढे जाऊन सांगू का? आता पाय तिचे आहे पण पायात घातलेली जोडवे त्याच्या नावाचे आहे. हात तिचे आहे पण हातात घातलेल्या बांगड्या त्याच्या नावाच्या आहे. कपाळ तिचा आहे पण कपाळावरती लावलेलं कुंकू त्याच्या नावाचं आहे. हा त्याग केलाय त्याच्यासाठी महाराज. म्हणून माता माऊल्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, श्री म्हणजे सर्वसाधारण नाही, श्री म्हणजे शक्तीचं रूप आहे महाराज. तीच श्री अंबिका होते, तीच श्री चंडिका होते, तीच श्री रेणुका होते, आणि तीच श्री परिवाराला प्रेम देण्यासाठी आमची नर्मदा मैया होत असते. हे श्री शक्तीचं स्वरूप आहे. सर्व माता भगिनींना मी धन्यवाद देईल. मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उपस्थित आहात. निश्चितच
या कथेच्या माध्यमातून त्या मयेकडे मी प्रार्थना करेल की माझ्या महाराष्ट्रातल्या ज्या या माता मावल्या आहे, खूप संघर्षातून, दुःखातून, दुष्काळातून परिवाराला सांभाळतायत, त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद राहू दे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची जी संतती आहे, मुलं आहे, नातवंड आहे, त्यांचा सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारचा सांभाळ करू दे. हेच मागणं मी मैयाच्या चरणावरती मागणार आहे. आज आपण जर पाहिलं शहरामध्ये अशा अनेक माता मावल्या आहे की ज्यांना त्या ठिकाणी विचारलं ना, तुमचे मुलं काय करतात, मोठ्या पोस्टवर आहे सांगतात, पण तुम्ही त्यांच्याकडे का राहत नाही असं विचारल्यानंतर घळाघळा डोळ्यातून अश्रू येतात आणि सांगतात, महाराज खरं सांगू का तुम्हाला, महाराज माझ्या दादानं मला काढून दिलं, माझ्या दादानं मला काढून दिलं. सांभाळत नाही आई वडिलांना, अशी परिस्थिती आहे. आपण या श्रवणाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आपल्या अंतकरणातून भाव प्रगट करायचा, व्यक्त करायचा त्या मैयाच्या चरणावरती. मैया, आतापर्यंत मी जो संघर्ष केला आणि तुझ्यावरती जे खरं प्रेम केलं, त्या प्रेमाचं फळ म्हणून माझ्या जीवनामध्ये सुद्धा आनंदी आनंद असाच टिकून राहू दे आणि माझा परिवार मला सांभाळणारा असावा, सर्वांशी त्या ठिकाणी प्रेमानं वागणारा असावा. हेच संस्कार माऊलीनं परिवाराला द्यावे महाराज. नाही तर आज आपण जर पाहिलं, खरे संस्कार तर आई देत असते. संस्कारावरती हे जग चालतं. त्या मैयाच्या चरणावरती आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्या मैयाची कथा परम पवित्र आहे, जगाला पावन करणारी आहे. अनेक नावं त्या मैयाला आहे आणि पायऱ्या पायऱ्यांनी आपल्याकडे ती कथा आलेली आहे. बघा, जनमेजय राजा परीक्षितीचा मुलगा आहे. परीक्षिती राजा श्रीमद भागवताच्या श्रवणानं तरले. आता परीक्षितीच्या पित्याचं नाव काय आहे, जो पांडव कुळातला आहे आणि महाराज ज्याला कौरवांनी चक्रव्यूहामध्ये अडकून मारलं, त्याचं नाव काय? अभिमन्यू. चक्रव्यूहामध्ये गुरफटवलं त्याला आणि अभिमन्यूचा वध केला. ज्या वेळेला अभिमन्यूचा वध झाला त्यावेळेला अभिमन्यूची जी धर्मपत्नी आहे तिचं नाव उत्तर आहे आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षिती आहे. त्या परीक्षितीचं रक्षण भगवान परमात्म्यानं केलं. कारण अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. अश्वत्थाम्याच्या त्या अस्त्रापासून भगवान परमात्म्यानं त्या परीक्षितीचं काय केला? रक्षण केलं. त्याचं नाव परीक्षिती का आहे तर त्यानं परीक्षा केलेली आहे. जो ज्या वेळेला परीक्षितीचा जन्म झाला आणि भगवान कृष्ण कन्हैया भेटायला गेल्यानंतर परीक्षितीनं देवाला ओळखलं म्हणून यानं बरोबर परीक्षा केली म्हणून त्याचं नाव परीक्षिती आहे. भगवंतानं रक्षण केलं. तोच परीक्षिती तो आहे ज्याच्या कुळामध्ये, ज्याच्या राज्यामध्ये पांडवांचं युद्ध संपलं, कौरव मारले गेले. युद्ध संपल्यानंतर पांडव सुद्धा उद्विग्न झाले नव्हते. धर्मराजा दुःखच झालं. सख्या चुलत भावांबरोबर युद्ध केलं. परिणाम वाईटच होणार आहे. उद्विग्न झालेले पांडव ज्या वेळेला फिरत त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटावरती आले, त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषीची भेट झालेली आहे. आता हे विचारतो कोण? जनमेजय विचारतात ऋषी मुनींना की आमचे जे पूर्वज आहे त्या पूर्वजांच्या मनामध्ये जी उद्विग्नता निर्माण झाली, ती उद्विग्नता आणि ते जे झालेलं जे पाप आहे ते त्याचं क्षालन कुठं झालं तर त्याचं क्षालन हे नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर होत असतं.
पांडवांनी राज्य परीक्षितीच्या ताब्यात दिलं आणि सांगितलं, हे बघ काही गोष्टी सांगितल्या होत्या धर्मराजानं परीक्षितीला, की सगळ्या राज्यामध्ये राज्य कर आनंदानं, परंतु हा एक दरवाजा उघडू नको. आता एक दरवाजा उघडू नको असं सांगितलं आणि पांडव गेले तीर्थयात्रेला. एक दिवसाची घटना सर्वांना माहिती आहे की एक दिवस दुर्बुद्धी सुचली. त्यानं काय केलं, तो दरवाजा उघडला. मध्ये एक संदूक ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये एक मुकुट होता. तो जरासंध राक्षसाचा होता. तो डोक्यावर परिधान केला आणि तो जो मुकुट आहे तो अन्यायानं कमवलेल्या धनापासून राक्षसाचा मुकुट होता. याच परीक्षितीला एकदा कली भेटला होता. काळा कुट्ट माणूस त्या ठिकाणी एका बैलाला मारत होता. जवळ जाऊन विचारलं, का मुक्या जनावरला मारतो? त्या वेळेला त्यानं सांगितलं, मी कली आहे, माझा आता अधिकार सुरू झालेला आहे. कारण कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं ना आता कलियुग आलं. द्वापार युग गेलं, कलियुग आला, आता माझा आरंभ झालेला आहे. मुक्या जनावराला का मारतो? कोण आहे हा? सांगितलं, मी धर्म आहे. अरे मला मारतोय हा. राजा परीक्षिती हा न्यायप्रिय होता. त्यानं त्या कलीला पकडलं आणि कलीला पकडल्यानंतर त्याला शासन करायचं ठरवलं. त्यावेळेला कलीनं काय केलं, हात जोडले राजा परीक्षितीच्या समोर. परीक्षितीच्या समोर हात जोडल्यानंतर, क्षमा करा महाराज, क्षमा करा महाराज, परंतु माझा प्रारंभ झालेला आहे, मला कुठंतरी राहण्यासाठी जागा द्या असं म्हणल्यानंतर त्या परीक्षितीला दया आली त्या कलीची. कलीला राहण्यासाठी काही ठिकाणं दिली परीक्षितीनं. श्रीमद भागवत कथेमध्ये आपण ऐकले. कोणते कोणते ठिकाणं दिले? जिथं जुगार खेळल्या जातं, द्यूत जिथं खेळल्या जातात त्या ठिकाणी राहण्याचं ठिकाण दिलं. जिथं मद्यपान केल्या जातं ते एक राहण्याचं ठिकाण दिलं, तिथं सुद्धा कली आहे. जिथं परश्री गमन होतं तिथं सुद्धा कली आहे. कलीनं विचारलं, महाराज मला तिन्ही ठिकाणं दिले तुम्ही, पण वाईटच दिले, चांगलं एखादं ठिकाण द्या ना. चांगलं ठिकाण द्या म्हटल्यानंतर सांगितलं, जा सोन्यामध्ये राहा. सोन्यामध्ये राहा म्हटल्यानंतर कली खदखदा हसायला लागला, कारण सोन्यामध्ये कली आहे. एक जणांनी मला प्रश्न विचारला, महाराज जर सोन्यामध्ये कली आहे तर दिवाळीच्या दिवशी आम्ही सुवर्णाची पूजन करतो की नाही? लक्ष्मी पूजन करतो, आम्ही सोनं नाणं ठेवतो, तर कोणत्या सोन्यामध्ये कली आहे? ऐका, अन्यायानं कमवलेल्या धनामध्ये, त्या सुवर्णामध्ये कली आहे. कारण पुढच्या दारानं सर्वांच्या देखत वाजत गाजत येते, तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि मागच्या दारानं अंधारामध्ये रात्री 1:30च्या नंतर चोर पावलानं येतं, त्याचं नाव धन आहे. ते धन घातक आहे. त्या धनापासून खरेदी केलेलं सुवर्ण, आमच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? असं जर एखाद्यानं लोकांचे मुंडके मोडून जर कमवलेलं असेल तर आपण त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? किती नंबरचं? 2 नंबरचं. तेच अन्यायानं कमवलेलं धन आहे. सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज नेहमी सांगत असतात, अन्याय उपर्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती. अन्यायानं कमवलेलं धन 10 वर्षानंतर त्रास द्यायला सुरुवात करत असते. मग हे जरासंध राक्षसाचा तो मुकुट होता. जरासंधानं भगवान कृष्ण कन्हैयावरती 17 वेळेला स्वाऱ्या केल्या. राक्षसी प्रवृत्ती होती, अन्यायानं मिळवलेलं धन होतं, राज्य होतं. परिणाम त्या ठिकाणी महाराज त्या धनामध्ये कली आहे. न्यायनीतीनं जे कमवलेलं सुवर्ण आहे त्याच्यामध्ये कली नाही, मात्र अन्यायानं कमवलेल्या धनामध्ये कली राहतो. त्या मुकुटामध्ये कली होता. तो मुकुट परीक्षिती राजानं डोक्यावरती ठेवला आणि दुर्बुद्धी सुचली अंतकरणामध्ये. एक दिवस शिकारीसाठी गेला आणि एका आश्रमामध्ये, समाधीला बसलेल्या आश्रमामध्ये त्या महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला आणि परिणामी महात्म्याच्या मुलानं शृंगानं शाप दिला, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून तुझा मृत्यू होईल. त्या परीक्षिती राजानं 7 दिवस श्रवण केलं.
त्या परीक्षितीचा जो मुलगा आहे जन्मेजय, याच्या अंतःकरणामध्ये विचार आहे, आपल्या पित्याला ज्या सर्पानं चावा घेतला त्या सगळ्या सर्पांचा नाश करायचा. आणि तो जन्मेजय बसलेला आहे तिथं आणि विचार करतो, आमचे जे पूर्वज आहे त्यांच्या बाबतीमध्ये असं का घडलं आणि त्यांनी असं काय केलं की पापाचं क्षालन झालं. मग ते महात्मे सांगतात की नर्मदा मैयाच्या तीरावरती एक दिवसाची घटना. पुलस्त वशिष्ठ पुलह कृतु भृगु अत्रि मरीची भरद्वाज काश्यप मनु यम अंगिरा शातातप पराशर शुक्राचार्य कात्यायन गौतम शंख असे जे महात्मे आहेत ते एकत्रित आलेले आहे. त्याच ठिकाणी पांडव सुद्धा फिरत फिरत आले. आणि ज्या वेळेला धर्मराजानं म्हणजे युधिष्ठिरानं मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेतलं, कारण मार्कंडेय ऋषी हे नर्मदा मैयावर जशी त्या ठिकाणी कधी तिचं लय होत नाही. जगामध्ये प्रलय झाला, जगामध्ये अनेक वेळेला जग नाहीसं झालं, तरीही नर्मदा मैया आपल्या जागेवरती स्थिर आहे. मग स्थिर असलेली नर्मदा, तसे मार्कंडेय ऋषी सुद्धा 7 कल्पाचे साक्षीदार आहे. बघा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये काही चिरंजीव आहे, सप्त चिरंजीव. त्याचबरोबर 2 महात्मे असे आहे, एक लोमहर्ष ऋषी आहे, एक मार्कंडेय आहे. लोमहर्ष म्हणजे एकदा इंद्रदेवाला असं वाटलं सुंदर बंगला बांधावा, सुंदर घर बांधावं. मग नारद मुनींना विचारलं, का हो प्लॅन कसा पाहिजे घराचा. नारद मुनींनी सांगितलं, बघा बा तुमच्या हिशोबानं सुंदर बांधा. नारद मुनी म्हणले, असं घर बांधा की कोणाचंच तसं नसावं. मग त्या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये तर त्या ठिकाणी तसं घर दिसेना. मग घर पाहण्यासाठी, प्लॅन पाहण्यासाठी चला मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फिरत 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 ज्या वेळेला फिरतायत त्यावेळेला गंगेच्या किनाऱ्यावरती गेले. एक महात्मा बसलेले होते. त्यांनी झाडा झुडपापासून एक ताटी तयार केलेली होती. त्याला पालापाचोळा बांधून त्या ठिकाणी कामटा बांधून अशी एक ताटी तयार केलेली होती. त्या महात्म्यांचं दर्शन नारद मुनींनी घेतलं. त्या महात्म्यांचं नाव होतं लोमहर्ष. विचारलं, काय नाव महाराज. सांगितलं, हे इंद्रदेव आहे, यांना घर बांधायचंय चांगलं, म्हणून प्लॅन पाहण्यासाठी आम्ही मृत्यू लोकात आलो. इंद्रदेवानं विचारलं, महाराज तुमचं नाव काय. सांगितलं, लोमहर्ष. म्हणले, मग इतकं तुम्ही मृत्यू लोकात राहता, चांगलं घरदार बांधायचं ना चांगलं. त्या वेळेला लोमहर्षानं सांगितलं की आपल्याला आयुष्य तरी किती काय, कशासाठी घर बांधायचं. म्हणले, ही ताटी कशासाठी बांधली. म्हणले, इकडून ऊन आलं की ताटी इकडून लावायची आणि तिच्या अलीकडून बसायचं, आणि ऊन वर गेलं आणि डोक्याला पाठीमागून लागायला लागलं, ती ताटी उचलायची पाठीमागं ठेवायची आणि ताटीच्या खालतून बसायचं. असा आमचा नियम आहे. म्हणजे मग तुम्ही घरबीर का बांधत नाही. इंद्रदेवानं विचारलं. म्हणले, किती आयुष्य आपल्याला, कशासाठी, थोड्यासाठी घरदार बांधायचं. म्हणजे किती आयुष्य आहे तुम्हाला. म्हणले, ऐका, ज्या वेळेला 12 तास होतात त्यावेळेला एक दिवस होतो. 12 तासाची रात्र. 7 दिवस एकत्रित आले तर सप्ताह म्हणजे 7 दिवस. 2 सप्ताह एकत्रित आले तर 15वाडा होतो. 2 15वाडे एकत्रित आले तर 1 महिना होतो. आणि 12 महिने एकत्रित आले तर 1 वर्ष होतं. आणि असे 4,42,000 वर्ष जातात. त्यावेळेला कलियुग जातं.
8,64,000 वर्ष जातात, त्यावेळेला द्वापार युग जातं. असे 4 युग जातात, त्यावेळेला युगांची चौकडी जाते. आणि अशा 72 चौकड्या गेल्या, एक मनवंतर जातं. असे 14 मनवंतर गेले का ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि एक ब्रह्मदेव मेला की माझ्या अंगाचा एक केस गळून खाली पडतो. आणि माझ्या अंगाचे सर्व केस गळून ज्या वेळेला खाली पडतील त्यावेळेला माझं आयुष्य संपेल. त्या ऋषीचं नाव आहे लोमहर्ष ऋषी. असे सुद्धा महात्मे आपल्या मृत्यूलोकामध्ये झालेले आहे. नर्मदा मैयाच्या पवित्र तीरावरती आज आपण जर पाहिलं तर आदरणीय काकांनी मला सांगितलं की जे महाराज जे दगड गोटे पडलेले असतात त्यांच्यामध्ये सुद्धा विशेष असतं काहीतरी. नर्मदा मैयामध्ये हर कंकर में शंकर म्हणतात ना, तो जो खडा आहे महाराज तो भगवान शिव आहे. आणि त्याला त्रिपुंड लावलेलं असतं, गंध लावलेला असतो, काहीतरी त्या ठिकाणी पिंडीचं ओळखंड असतं. हे कसं घडतं आपोआप? चमत्कारच आहे मोठा. पडलेले दगडगोटे ते दगडगोटे नसून तेच महात्मे ज्यांनी आयुष्यभर नर्मदा मैयाच्या तीरावरती साधना केली आणि शेवटी मैयाला प्रार्थना केली, मैया ओ मैया आम्हाला या संसारामध्ये का भटकवतेस? आम्हाला पुन्हा 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 जन्माला येण्याची आता आवश्यकता वाटत नाही. मैया तुझ्याच पदरामध्ये, तुझ्याच उदरामध्ये, तुझ्याच तीरावरती आम्हाला कायमची राहण्यासाठी जागा दे. तेच महात्मे त्या ठिकाणी दगड गोटे होऊन आणि नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये राहतात. महाराज पावला पावलावरती तीर्थाय. एक ऋषी आपल्या पुराणामध्ये असे होऊन गेले, अगस्त्य ऋषी, की ज्यांनी समुद्र काय केला? समुद्रच प्राशन केला. महाराज काय ताकद असेल? भगवान परमात्म्याने विश्व निर्माण करताना सप्त ऋषी निर्माण केलेले आहे. आणि सर्व मनुष्य जात, तुम्ही आम्ही सगळे आपण सप्त ऋषींची संतान आहोत. म्हणून बघा तुम्ही विवाह करताना, विवाह पत्रिका जुळवताना एक वेळेला तुमचं देऊक एक आलं तरी चालेल, चालत तर नाही परंतु तरी चालेल, देऊक एक आलं तरी, परंतु तुमचं गोत्र मात्र एक आलं तर विवाह होत नाही. कारण सप्त ऋषीची संतान आहे सर्व. अशा अनेक महात्मे या मृत्यू लोकामध्ये झालेले आहे. म्हणून अनेक ऋषी मुनी एकत्रित बसलेले. त्या ठिकाणी धर्मराजा येतात आणि धर्मराजा त्या ठिकाणी विनंती करतात की महाराज आमच्यामध्ये जी उद्विग्नता निर्माण झालेली आहे बघा. द्रौपदीनं प्रश्न विचारला, महाराज आम्हाला जीवनामध्ये संघर्ष करावा लागला. मार्कंडेय ऋषींनी सांगितलं मग संघर्ष करावाच लागतो प्रत्येकाला, कोणी असेल. या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला सिद्ध करावंच लागेल स्वतःला. जो स्वतःला सिद्ध करू शकत नाही तो का माणूस आहे? स्वतःला सिद्ध करावं लागेल तुम्हाला. पण द्रौपदी मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं आमच्या जीवनामध्ये सतत दुःख, आमचा सतत विश्वासघात झाला. का विश्वासघात झाला आमचा? बर विश्वासघात झाल्यानंतर पातकही घडलं आमच्याकडून. आता ते पाप क्षालन होण्यासाठी आम्ही काय करावं? त्यावेळेला एक कथा सांगितल्या जाते बघा. 2 व्यापारी होते. विश्वास महाराज एखादा तोंडावर शिव्या देणारा परवडला, एखादा तोंडावरती मारामारी करणारा परवडला, पण जीवनामध्ये विश्वासघात करणारा मात्र सगळ्यात घातक आहे. आणि तो विश्वासघात जो करणार आहे ना त्याला इथं तर जाऊ द्या, इथं तर लोक त्याची थट्टा करणारच आहे, परंतु यम लोकामध्ये सुद्धा त्याला जागा मिळत नाही. यम लोक सुद्धा त्याचं तोंड पाहत नाही आणि त्याला कुंभपाकी नरकामध्ये लोटून देतात जो विश्वासघात करणार आहे. 2 व्यापारी होते. पूर्वीचा काळ एकत्रित बिझनेस, दोघांचा धंदा, व्यवसायातून त्या बिझनेस मधून चांगल्या प्रकारचं धन प्राप्त झालं. येतानाचा जो प्रवास होता तो समुद्राच्या मार्गे होता, बोटेमध्ये होता. आणि मग समुद्राच्या त्या दिवशी खूप त्यांना धन प्राप्त झालेलं आहे. दोघां एकाच्या मनात वाईट विचार आला, अरे हे धन जे आहे ना ते खाली उतरल्यानंतर आला, याला अर्धा वाटा द्यावा लागणार आहे. मग आता एक काम करू ना, इकडे कोण आहे पाहायला? हा झोपलेला आहे. आणि जो झोपलेला होता तो इतका प्रेमानं त्याच्या मांडीवरती झोपलेला होता महाराज
की ज्याच्या मनात सुद्धा नव्हतं की आता आपल्याला पाण्यात लुटून देणार आहे, मनात नव्हतं, विश्वास टाकलेला होता त्यानं, शांत झोपलेला होता, परंतु याच्या मनात वाईट चाललं होतं. कोणाच्या मनात काय वाईट चाललं आपल्याला वरून कळत नसतं. आणि म्हणून मनात विचार आला आणि अचानक त्यानं काय केलं, उसळी मारली आणि मांडीवरती जो मित्र झोपलेला होता, जो अर्ध्या पैशाचा धनाचा भागीदार होता, त्याला पाण्यामध्ये लोटून दिलं. पडला पाण्यात, गेला बिचारा, मेला. हा आईल थडीला आला, इकडं आला, घरी आला, घरदार बंगला मोठा बांधला, सुंदर श्रीमंत झाला, पण एक दिवस मेला. कोणी असेल तर मरावंच लागेल. एक दिवस मेला. मेल्यानंतर त्याला जे यमदूत घेण्यासाठी आले, यमदूत घेण्यासाठी जे आले, ओढत 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 यमपुरीमध्ये नेलं. आणि यमपुरीमध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कोणी स्वीकार करेना. महाराज, जे पितर होते ना, पहिले आत्मी जीवात्मे होते ना, त्यांना त्रास व्हायला लागला. त्याला पाहिलं का, असा माणूस पाहिला आणि त्याचा स्पर्श नको. ते पितर सांगू लागले काही करा, पण याला आमच्यापासून दूर न्या, याचा स्पर्श सुद्धा आमच्या अंगाला सहन होत नाही. म्हणून त्याला कुंभपाक नरकामध्ये टाकलं. त्या नरकामध्ये सुद्धा काही पितरांना त्रास व्हायला लागला, म्हणून त्याला महाराज अधोगती प्राप्त झाली. त्याला एका बैलाचं शरीर प्राप्त झालं. पुन्हा जन्माला आला बैल म्हणून, कारण मित्राचा विश्वासघात केलेला आहे, पैसे फेडावे लागणार आहे. जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी एका राजाच्या दारी चाकरी करू लागला. तो राजा शालक नावाचा राजा आहे. तो तीर्थयात्रेला गेला फिरायला, नर्मदा मैयाच्या तीरावरती तो गेलेला आहे. आणि त्याला कोणीतरी सांगितलं, या ठिकाणी जर दान धर्म केला तर त्या ठिकाणी तुला मोक्षाची प्राप्ती होईल. त्या राजानं त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या त्या जलामध्ये स्नान केलेलं आहे. आणि स्नान केल्यानंतर त्याला एका महात्म्यानं साक्षात्कार दिला आणि सांगितलं, बाबा तू तर स्नान केलं, पण तुझ्या बरोबर जो परिवार आलेला आहे, हत्ती आहे, घोडे आहे, तुझा जो सर्व लवाजमा आहे, यांना जर तू स्नान घातलं तर यांचं सुद्धा त्या ठिकाणी मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि म्हणून त्या लवाजम्यामध्ये ज्या वेळेला तो बैल सुद्धा त्या जलामध्ये, नर्मदेच्या जलाचा स्पर्श त्या बैलाच्या अंगाला झाला आणि परिणाम त्याला त्याच ठिकाणी मोक्ष प्राप्ती झाली. अशी नर्मदा मैयाची महती आहे महाराज. अशी या नर्मदा मैयाची काय आहे, महती आहे. मापतिथि पावनी हे मा जगति तारणी, मान मोन मेरे 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 मान मोन मेरे मेरे मा जगति पारणी, मान मोन मेरे मापतिथि पावनी, मान मोन मेरे नर्मदे नर्मदे मान मोन नर्मदे मान मोन नर्मदे मान मोन नर्मदे ना थी और नगर भी ना थी, कोई घर भी ना थी, ना को मंदिर में थी। कोई बस्ती ना थी और नगर भी ना थी, कोई घर भी ना थी और मंदिर भी ना थी। लाखों बस्तियों की था पहले समंदर यहाँ, लाखों बस्ती की है पहले समंदर था। माँ पतित पावनी माँ नरकनागिनी, माँ पतित पावनी माँ जगत गारिणी, माँ नमो
नर्मदे 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 मानवो नर्मदे नर्मदे मानवो नर्मदे नर्मदे मानवो नर्मदे नर्मदे त्या नर्मदा मैयाची अशी महती आहे. त्याच नर्मदेच्या उत्तर तटावरती एक जमदग्नी नावाचे ऋषी ज्यांनी तपश्चर्या करावी, भगवान शंकराची आराधना करावी आणि भगवान शिवाची आराधना केल्यानंतर एक दिवस भगवान शिव प्रसन्न होतात आणि जमदग्नी ऋषीला त्या ठिकाणी विचारतात, वरदान मागा. त्यावेळेला जमदग्नींनी त्या ठिकाणी भगवान शिवाला कामधेनू गाय मागून घेतली की जिच्या माध्यमातून मला अनेक ऋषीमुनींना अन्नदान करता येईल आणि माझ्या मनात जी इच्छा प्राप्त होईल ती त्या ठिकाणी ती कामधेनू मला देईल. आणि म्हणून कामधेनू तथास्तु म्हणून भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून त्यांच्याकडे ती कामधेनू गाय आश्रमामध्ये आहे. त्याच आश्रमामध्ये एक दिवस एक राजा ज्याचं नाव कीर्तिवीर्य आहे, अर्जुन, कीर्तिवीर्य अर्जुन शिकार खेळत 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 मित्रांबरोबर त्या परिसरामध्ये आलेला आहे. आणि त्याला काही लोकांकडून माहिती मिळाली की या आश्रमामध्ये एक कामधेनू गाय आहे की जी गाय सर्व देण्यासाठी समर्थ आहे. मनामध्ये काही इच्छा प्रकट केली की ती गोमाता त्या ठिकाणी ती देत असते. त्या आश्रमामध्ये तो राजा गेलेला आहे आणि त्यानं प्रयोग करून पाहिला, जे मागितलं ते कामधेनू देते आहे. मग राजाच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झालेली आहे आणि त्या महात्म्याशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. महाराज, ओ महाराज, तुम्ही साधू संत, तुम्हाला याची काय आवश्यकता आहे? ही कामधेनू माझ्या राज्यामध्ये पाहिजे असं म्हटल्यानंतर तुम्ही ही कामधेनू मला अर्पण करा. परंतु ऋषी महाराज काही ती कामधेनू द्यायला तयार नाही. क्षणभर विचार करत असताना राजानं पुढचा मागचा विचार न करता आणि महाराज तलवार काढली आणि त्या ऋषीची मान कापून टाकली. त्या महात्म्याची हत्या घडली आणि त्या कामधेनूला घेऊन बळजबरीनं ओढत 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 तो राजा ओढत नेतोय. कामधेनू जायला तयार नाही. बळजबरीनं ओढत 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 नेलं. टाळी वाजवाय बरोबर त्या राजाबरोबर जायला तयार नाही. परंतु त्या सहस्रार्जुनानं ऐकलं नाही आणि कामधेनूला घेऊन तो नाहीसा झालेला आहे. रक्ताच्या थारोळ्यामध्ये एक महात्मा पडलेला आहे. बघता बघता बातमी, बघता बघता बातमी वाऱ्यासारखी त्यांचे पुत्र भगवान परमात्म्याचा अवतार परशुरामजी यांच्याकडे ती बातमी गेलेली आहे. आणि महाराज ती बातमी त्या ठिकाणी परशुरामाकडे गेल्यानंतर राजा
मेरे पिता को तुमने मारा, और क्यों? इस हमारी काम धेनु के लिए। अगर तुम कहते तो ऐसे काम धेनु मैं 1000 राजे खड़ा कर देता, मगर मेरे पिता को तूने मारा। तू मेरे हाथों से कदापि जीवित नहीं रहेगा, कदापि जीवित नहीं रहेगा। राजन, इसका दंड तुझे भुगतना ही पड़ेगा, भुगतना ही पड़ेगा। मैं इस गाय को, इस काम धेनु को मैं लेके जाऊंगा, मैं लेके जाऊंगा। सुन राजन, मैं परशुराम हूं, तुझे मृत्युदंड लेना ही पड़ेगा, मृत्युदंड लेना ही पड़ेगा। राजन कहता है मुझे क्षमा कर दो, परशुराम जी मुझे क्षमा कर दो, मुझसे बहुत बड़ी भूल हो गई है। नहीं राजन, कदापि नहीं। अरे मेरे पिताजी सबको खाना खिलाते थे, देवी देवता की पूजा करते थे, और तूने मेरे ही पिता को मार दिया। नहीं नहीं परशुराम जी, मुझसे भूल हो गई, मुझे क्षमा कर दो, मुझे क्षमा। नहीं, कदापि नहीं, तुझे क्षमा नहीं, तुझे मृत्युदंड, मृत्युदंड, मृत्युदंड। आणि करून दाखवली ते परशुराम जे आहे, त्यांचे जे पिताश्री आहे त्यांनी सुद्धा जी साधना केली, तपश्चर्या केली, ती तपश्चर्या नर्मदा मैयाच्या तीरावरतीच आहे। आणि म्हणून आजही आम्ही तर काही परिक्रमा पूर्ण केलेली नाही अजून, पण त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये श्राद्ध विधी वगैरे त्या ठिकाणी जर केला तर पितरांना मोक्ष प्राप्ती होते। अशा अनेक आश्रम या नर्मदा मैयाच्या पवित्र तीरावरती आहे। तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल, एक सियाराम बाबा नावाचे संत होऊन गेले बघा। 1-2 वर्षापूर्वी ते समाधीस्थ झाले सियाराम बाबा। ते सियाराम बाबा हे नर्मदेचे भक्त आहे। नर्मदा मैयाच्या तटावरती त्यांचा तिथं आश्रम आहे, आणि त्या आश्रमामध्ये सतत रामायणाचा पाठ त्यांनी केला। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम। सियाराम बाबांच्या आश्रमामध्ये सतत रामनाम आहे, आणि म्हणून भगवान हनुमंतराय त्यांना प्रसन्न झाले। हनुमंतराय प्रसन्न झाल्यानंतर महाराज त्या महात्म्यांच्या हातामध्ये अशी एक शक्ती होती, म्हणजे जिवंत आम्ही
बघितलेला तो चमत्कार आहे. आश्रमामध्ये मी काही गेलो नाही त्या, परंतु बाबांचे जे मी चमत्कार सर्व बघितले ते सियाराम बाबांचे. बाबा दिव्याला हात लावला म्हणजे दिव्याकडे हात केला. अगोदर दिवा लावायचे, अगोदर दिवा लावत होते तरुणपणी, परंतु आता सर्व मंदिरातले दिवा बाबा शेवटच्या 108 वर्षाचं त्यांचं वय होतं तोपर्यंत सुद्धा लावत होते. मंदिराकडं दिव्याकडं नुसता असा हात केला तर दिवा प्रज्वलित होत होता. ही ताकद कशाची आहे तर महाराज ही नर्मदा मैयाच्या त्या जलाची ताकद आहे, साधनेची ताकद आहे. एक लक्षात घ्या, जगामध्ये सगळ्यात मोठा आवाज कशाचा आहे? तरुण मंडळीला विचारलं कशाचा आवाज आहे मोठा? डीजेचा आवाज आहे ते म्हणले. एखाद्या गावातील अभिमानी पुढाऱ्याला विचारलं आवाज कशाचा मोठा आहे, त्यानं सांगितलं त्या ठिकाणी पदाचा आवाज मोठा आहे, प्रतिष्ठेचा आवाज मोठा आहे. एखाद्या पैशावाल्याला विचारलं आवाज कशाचा मोठा आहे, त्यानं सांगितलं प्रॉपर्टीचा आवाज मोठा आहे. पण खरं सांगू का, जगामध्ये आवाज सगळ्यात मोठा कोणाचा असेल तर तो आवाज साधनेचा मोठा आहे. लक्षात, साधन आहे. रामायणातला एक प्रसंग सर्वांना माहिती आहे. केवट आला होता. केवट नाव चालवणारा होता सर्वसाधारण, पण भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी बोलत होता, देवा तुम्हाला आईल थडीहून पहिलं थडीला जायचं ना, एक काम करा 2 किलोमीटर वर जा, तिथं पाणी कमी आहे, तिथून तुम्हाला जाता येईल. लक्ष्मणजीने सांगितलं अरे केवट तू नाव घेऊन बसलाय, आम्हाला पहिलं तीराला सोडायचं, तू बाकीच्या पंचायती करत बसला. त्यावेळेला केवट मोठ्यानं बोलतो का? कारण केवटाची भक्ती मोठी आहे, केवटाची साधना मोठी आहे, ज्याच्या जीवनामध्ये मोठी. एखादा जुना टाळकरी आहे, जुना वारकरी आहे, मी या मताचा आहे बरं का, माझं मत तुम्ही मला काय म्हणायचं तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. जुना एखादा वारकरी आहे की ज्यानं 60-70 वर्ष पांडुरंग परमात्म्याची सेवा केलेली आहे. कोणाच्या एखाद्याच्या मळ्यात भजन असेल ना, टाळाची गोणी सायकलवरती घ्यावी, पखवाज घ्यावा सायकलवरती, विना घ्यावा, सायकल लोटीत 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 त्या वृद्ध म्हाताऱ्या माणसानं दादाच्या मळ्यामध्ये न्यावं सर्व साहित्य. भजनाला सुरुवात व्हावी, रात्रभर भजन व्हावं आणि सर्वांनी अभंग म्हणावे, यानं नुसतं ऐकावं. भजन संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी सर्व साहित्य एकत्रित गोळा करावं आणि नारळ सुद्धा घेऊ नये. अशा म्हाताऱ्या माणसाची सेवा जर 60-70 वर्षाची झालेली असेल तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आमच्या सारख्या 1,00,000 कीर्तनकारापेक्षा त्याची सेवा मोठी आहे. आणि आमच्या सारख्या कीर्तनकारांची कथाकारांची मजा काय, आम्ही का 2 वर्षाला गाड्या बदलितो? त्याचं कारण एकच आहे, या जुन्या माणसांनी वारकरी संप्रदायाचं भजन टिकून ठेवलं. अण्णाच्या मळ्यात भजन, भाऊच्या मळ्यात भजन, दादाच्या मळ्यात भजन, चिखलामधून टाळाची गोणी, पखवाज हातामध्ये, विना गळ्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये चिखलामधून जाऊन रात्रभर भजन केलं, पण नारळ सुद्धा घेतलं नाही, परमार्थ जिवंत ठेवला. म्हणून आमच्यासारख्या कथाकारांवरती कीर्तनकारावरती साधनेचा आवाज मोठा आहे महाराज. केवट मोठ्यानं बोलतो का तर साधना जीवनामध्ये मोठी आहे, तसं जीवनामध्ये साधनेला महत्व आहे. सियाराम बाबांच्या बाबतीमध्ये साधना मोठी आहे आणि म्हणून कुणाची कृपा आहे? नर्मदा मैयाची कृपा आहे. असे अनेक महात्मे, हजारोच्या कोट्यावधीच्या संख्येनं महात्मे तपश्चर्या नर्मदा मैयाच्या तीरावरती करतात. अनेक तीर्थ आहे बघा. तिन्ही लोकांमध्ये प्रवाहित होणारी गंगा, यमुना, सरस्वती, गंगाद्वार, हिमालय, कुब्जार्क, ब्रह्मयोनी, उग्र तीर्थ, केदार, भैरव क्षेत्र, गया, कुरुक्षेत्र, पुष्कर, पवित्र, हे सर्व तीर्थ सोडून महात्मे नर्मदा मैयाच्या तटावरती त्या ठिकाणी साधना करतात. का? कारण लवकरात लवकर सिद्धत्व देण्याची क्षमता नर्मदा मैयाची आहे. वर्षातून एकदा का होईना सगळे तीर्थ कुठे येतात काका? गंगा मैया असेल, यमुना मैया असेल, सगळे तीर्थ नर्मदा मैयाच्या दर्शनाला येतात.
आयुष्यभर साधना एखादी कुठं आश्रमामध्ये केली, परंतु ती साधना जर सिद्ध व्हावी असं वाटत असेल तर मैयेच्या तीरावरती ती सिद्ध होत असते. अशी पवित्र पावन करणारी ही नर्मदा मैया. नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती अनंतपूर नावाचे एक तीर्थ आहे, जिथे भगवान परमात्म्याचा अनंत सिद्ध नावाचं एक शिवलिंग आहे. जे शिवलिंग मनोवांछित फल देणारं आहे. मनात इच्छा प्रगट करावी आणि त्यानुरूप त्याला त्या ठिकाणी फळ मिळावं, अशी या शिवलिंगाची महती आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिरत असताना, भ्रमण करत असताना, ज्या वेळेला धर्मराजा युधिष्ठिर, पांडव, मार्कंडेय ऋषींना त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की महाराज, तुम्ही 7 कल्प झाले, 7 कल्पाचे साक्षीदार तुम्ही आहात. त्या 7 कल्पाच्या साक्षीमध्ये तुम्हाला काय दिसलं? त्यावेळेला मार्कंडेय ऋषी सांगतात की सगळं विश्व ज्या वेळेला जलमय होतं, त्याही वेळेला मला ती मैया नर्मदा दिसली. कधी ती मला बाल रूपामध्ये दिसली. काकांनी सांगितलं की अमरकंटक मधून मैया त्या ठिकाणी सुरुवातीला बाल रूपात आहे, म्हणजे तिची बाल्य अवस्था आहे. ती त्या ठिकाणी दिसेनाशीच आहे, दिसत नाही. मग रामकुंडावरती त्या ठिकाणी फक्त पाणी दिसतं थोडं, तिथून ती हळूहळू हळू व्यापक रूप धारण करते आणि अशा पद्धतीनं तिचं त्या ठिकाणी प्रवास आहे. पण ही दृष्टीपुरती, आपल्या दर्शनापुरतीच वर आहे. बाकीचा सगळा प्रवास पृथ्वी मातेच्या आतमध्ये. आणि हे आपण सांगी वांगी वरून जाऊ द्या, परंतु जे भूकंप मापक जे यंत्र आहे, विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे बघा. काही गोष्टी विज्ञान मानत नाही अगोदर, परंतु नंतर सिद्ध केल्यानंतर. आता द्वारका ज्या वेळेला समुद्रामध्ये सापडली त्यावेळेला विज्ञानानं मानली. आणि आपल्या श्री क्षेत्र आळंदीला सुद्धा मामासाहेब दांडेकरांच्या काळामध्ये काही अधिकारी आले होते आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही जे समाधी म्हणता, संजीवन समाधी म्हणता, हे थोतांड आहे, हे आम्हाला प्रत्यक्षात खरं वाटत नाही. मग याच्यासाठी आम्हाला प्रयोग करावा लागेल. ज्या वेळेला प्रयोग करावा लागेल म्हटल्यानंतर मामासाहेबांनी, गुरुवर्य मामासाहेबांनी माऊलींच्या समोर हात जोडले, विनंती केली की माऊली, आम्ही तर आपल्याला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. कारण योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचं भेट असेल. सद्गुरू गंगागिरी महाराजांचे शिष्य जोग महाराज आहे. जोग महाराज ज्या वेळेला कुस्ती जिंकून गंगागिरी महाराजांकडे आलते, त्यावेळेला गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं होतं की अरे, एक असा पैलवान आहे की ज्याला पाडल्यानंतर खरा पुरुषार्थ आहे. सांगितलं, सांगा कोणता पैलवान आहे तो? तो पैलवान आहे काळरूपी पैलवान. ज्या दिवशी तू काळरूपी पैलवानाला पाडशील त्याच दिवशी तू खरा पैलवान सिद्ध होशील. आणि महाराज साधूचं बोलणं आहे, गंगागिरी महाराजांचं बोलणं आहे. आजही त्या आळंदीमध्ये, त्या ठिकाणी मठामध्ये, संस्थेमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांचं काय आहे, फोटो आहे. कारण मार्गदर्शन गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे. या महात्म्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय आहे, साधना आहे. आणि सहज बोलतात, थोडं बोलतात. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. सहज बोलतात, परंतु महाराज त्याचं परिवर्तन होतं. आम्ही कवळीभर बोलतो, आम्ही खरं सांगतो, कॅमेऱ्यासमोर सांगतो. आमच्यासारखे कथाकार, कीर्तनकार कवळीभर बोलतात, परंतु तरी काही बदल होत नाही. का बरं? चिंतन जर केलं याचं तर एकदा नाथ महाराजांकडं, शिंगोट्यांना नाथ महाराजांकडे एकदा एक म्हातारी एका पोराला घेऊन गेली.
महाराज त्या पोराला काही सांगा, हे लय गुळ खात. नाथ महाराज म्हणले, काकू एक काम करा, पुढच्या गुरुवारी या. पुन्हा पुढच्या गुरुवारी गेली, बाबा सांगा याला लय गुळ खात. मग नाथ महाराज म्हणले, लय गुळ खाजवू नको रे. त्या म्हातारीला आश्चर्य वाटलं, एवढेच 2 शब्द सांगायचे होते, मग मागच्याच गुरुवारी का नाही सांगितले? नाथ महाराजांना विचारलं, तुम्ही मागच्याच गुरुवारी का सांगितलं नाही? त्यावेळेला नाथ महाराज म्हणले, तुम्हाला खरं सांगू का काकू, मागच्या गुरुवारी मीच गुळ खात होतो. लक्षात आलं तर पहा. तसं जोपर्यंत आमची साधना घडत नाही तोपर्यंत बदल कसा होईल? आणि म्हणून जे सत्य आहे ते सत्य मी सांगतो. दास संतांचा चॅनल सबस्क्राईब करावं सर्वांनी, की आपल्याला ही सगळी कथा वगैरे कीर्तन वगैरे सगळे ऐकता येईल. बेटाच्या निगडीत चॅनल आहे. आमचे आदरणीय ऋषीदादा सातपुते, त्यांना धन्यवाद आहे. कारण आपण सगळे बसलेलो आहे, तो बिचारा 2 तास उभा राहतो, साधनाच आहे ना. आणि कीर्तन असो कुठेही असो, आपल्या बेटाचा कोणताही कार्यक्रम असू द्या, आमचे ऋषीदादा सोडित नाही. म्हणून थोड्याच दिवसामध्ये, अगदी अल्प काळामध्ये आमचा दास संतांचा हे चॅनल महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे. मदामय्याच्या पवित्र तीरावरती अनेक महात्म्यांनी साधना केली, त्यापैकी सियाराम बाबा एक आहे. नर्मदा मैयाच्या पवित्र तटावरती अनेक चमत्कार झालेले आहे. बघा, एक आश्रम आहे, मला आता निश्चित त्याचं नाव मला याच्यामध्ये सापडलं नाही पुराणामध्ये, ग्रंथामध्ये. परंतु एक महात्मा धिप्पाडची धिप्पाड 7-7.5 फूट उंची अफगाणिस्तान मधून आले बरं का. त्यांनी विचार केला, भारतीय संस्कृती सगळे लोक म्हणतात श्रेष्ठ आहे. अफगाणिस्तानामधून तो विचार आला. आणि आल्यानंतर इथं महती समजली की ही जी नर्मदा मैया आहे ही 7 कल्पापासून जशीच्या तशी आहे. आणि कोट्यवधी लोकांचा उद्धार हिनं केलेला आहे. परिक्रमा केल्यानंतर आपला ज्या मनामध्ये जे ध्येय आहे, मनामध्ये जो ध्यास आहे, मनामध्ये जे आपला आराध्य आहे, दहीगाव टाळी वाजवा एकदा सर्वांनी. दहीगावला बघा, आपल्या मनात जे आराध्य आहे, परिक्रमा करत असताना जर ते आराध्य आपलं जर एखाद्याचं, आपल्या सर्वांचं प्रेम सद्गुरू गंगागिरी महाराजांवरती आहे. परंतु शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, आपण गंगागिरी महाराज पाहिले नाही, परंतु गंगागिरी महाराजांचा ध्यास धरत आपण जर नर्मदा मैयाची परिक्रमा जर पूर्ण केली तर शपथ घेऊन सांगतो, तेच सद्गुरू गंगागिरी महाराज आपल्याला त्या ठिकाणी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. ध्यास ध्येय, त्या व्यक्तीचं ध्येय होतं भगवान शंकर. ओंकारातून विश्वाची जर निर्मिती आहे तर ते शिव तत्व कसं आहे, ती शक्ती कशी आहे हे बघायचं होतं त्या महात्म्याला. म्हणून अंतकरणामध्ये ध्यास धरलेला आहे, भगवान शिवाचा आराधना चालू आहे, नित्यनियम चालू आहे. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आले ते, आणि त्यांनी विचार केला, सगळे वारकरी परिक्रमावासी चालले परिक्रमेला, आपण सुद्धा परिक्रमा करायची. परिक्रमा करत असताना ध्यास एकच आहे, मला भगवान शंकर भेटले पाहिजे, मला भगवान शंकर भेटले पाहिजे, मला भगवान शंकर भेटले पाहिजे. महाराज परिक्रमा पूर्ण झाली. अगोदर 4-2 दिवस ते एकटेच होते परिक्रमेला, परंतु त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. बघा, साधू आहे आणि साधूच्या जवळ जर मृदुत्व आहे, साधूच्या जवळ जर विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, तिमिराचा नाश होतो, अंधकाराचा जर नाश होत असेल तर साधू जवळ माणसं जमा व्हायला वेळ लागत नाही. आज आपल्या बेटाजवळ एवढे लोक का तुटून पडतात? गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरी महाराज तर बोलायचे लोकांना, तरी देखील लोक का प्रेमानं जात होते, येत होते. आज सद्गुरू रामगिरी महाराजांकडं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 10-15 लाख लोक अखंड हरिनाम सप्ताहाला येतात. का येतात? त्याचं कारण आहे वैराग्य आहे, ज्ञान आहे, साधना आहे आणि मृदुत्व आहे. महाराज मायेचं एक पांघरून संतांकडे आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त.
तसं त्या महात्म्याजवळ सुद्धा काय होतं, प्रेम होतं महाराज. आणि ते प्रेम घेऊन फिरत असताना हे प्रेम वाटितो उदार, देता नाही सान थोर, या रे या रे या रे या रे या रे अवघे जन, प्रेमी आनंदे करून भावे आनंदे करून. सर्वांना प्रेमाची देवाण घेवाण करता करता त्या महात्म्याजवळ गर्दी जमा झाली महाराज. आणि मग 10-5 लोक एकत्रित चालू लागले. पहिली परिक्रमा पूर्ण झाली, मनात खंत राहिली, अरे माझे भगवान शंकर मला भेटलेच नाही. दुसरी परिक्रमा पूर्ण झाली दुसऱ्या वर्षी, मनात खंत राहिली, अरे माझे भगवान शंकर मला भेटलेच नाही. 7 परिक्रमा पूर्ण झाल्या महाराज. आणि मग विचार केला, अरे आपले भगवान शंकर आपल्याला भेटलेच नाही, आपला जगून काय अर्थ आहे. आपली परिक्रमा मैयाला त्या ठिकाणी आणि मान्य झाली नाही, म्हणून आपल्याला भगवान शंकर भेटले नाही. तो महात्मा रात्रीच्या अंधारामध्ये 12-12:30 वाजता तो महात्मा उठला, सगळ्यांना झोपेत ठेवलं आणि मैयेच्या तीरावरती गेला. जिथं बुडण्यासारखं पाणी आहे त्या बुडण्यासारख्या पाण्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. आणि आता मैया मला क्षमा कर, 7 परिक्रमा तुझ्या केल्या, परंतु मला माझा आराध्य भगवान शंकर भेटले नाही, म्हणून मी माझ्या प्राणाचा त्याग करत आहे, अशी भावना अंतकरणामध्ये केली. आणि आता उडी टाकणार तर एका लहान मुलीनं हात धरला. हो, हात धरला आणि त्या मुलीनं सांगितलं, क्या कर रहे हो बाबा. सांगितलं, कोण आहे तू. मुझे नहीं पहचाना बाबा, मैं तो मैया हूं ना बाबा. आपने जिसकी परिक्रमा की मैं वो मैया हूं बाबा, मुझे नहीं पहचाना. मैया मेरी परिक्रमा तो हो गई, लेकिन मुझे मेरा आराध्य भगवान शिव नहीं मिले, इसलिए मैं देह त्याग कर रहा हूं, मैया छोड़ दो मुझे. त्या वेळेला मैयानं सांगितलं, अरे 7 परिक्रमा झाल्या तरी भगवान शंकराला तू ओळखला नाही. कोण आहे भगवान शंकर. तुझ्या बरोबर चालणारे, तुझ्या बरोबर त्या समाजामध्ये चालणारा जो स्वयंपाक बनवणारा आचार्य आहे ना, तोच आहे भगवान शंकर. पहिल्या परिक्रमेपासून तुझ्या बरोबर आहे. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंत काल को भव सागर में उसका बेड़ा पार हुआ. अंत काल को भव सागर में उसका बेड़ा पार हुआ. बोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इसी के धरो. हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शिव शंभो.
ये करता है भोले शंकर दया, सबको देता है ये आसरा। शिव शंकर को जिसने पूजा उसका ये उद्धार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका ये उद्धार हुआ। अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ, अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ। शिवाची कृपा होते, नर्मदा मैयाची कृपा होते। ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये संकट आलेलं आहे त्याच्यातलाच एक प्रसंग आहे। महिषासुरासारखा म्हणजे महिषासूर असा असुर ज्या वेळेला जन्माला येतो त्या वेळेला त्याला वरदान आहे, तुला मृत्यू त्या ठिकाणी देवादिकाच्या हातून नाहीये, तुला त्या ठिकाणी नराच्या हातून मृत्यू नाहीये। त्यावेळेला जगत जननी भवानी कालिका तिच्या हातून त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्ती होते। आणि ती सुद्धा कालिका मोक्ष प्राप्ती त्या महिषासुराला देत असताना मैया नर्मदेचं ते स्नान करते, त्या कालिकेचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायण नमस्ते सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महिषासुर हूं मैं, महिषासुर, और मेरा अंत कोई नहीं कह सकता। मैं महिषासुर हूं, मैंने ब्रह्मदेव से वरदान लिया हूं, मेरा मृत्यु नहीं हो सकता, मेरा मृत्यु नहीं हो सकता। और मुझे मारने वाला कोई पैदा ही नहीं हुआ तो मेरा मृत्यु कैसे होगा? मैं
मैंने तपश्चर्या की है ब्रह्मदेव से। ब्रह्मदेव की तपस्या करते हुए ब्रह्मदेव ने मुझे वरदान दिया है कि मेरी मृत्यु नहीं होगी। यदि कोई मुझसे युद्ध करेगा, युद्ध करेंगे तो उसका सर्वनाश होगा। काली का युद्ध करो। मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी। एकदा जोरदार टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी म्हणा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी